नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, आता ज्या गॅस कनेक्शन धारकांकडे LPG गॅस कनेक्शन आहे, म्हणजे HP गॅस ज्या कनेक्शन धारकांकडे आहे, त्या कनेक्शन धारकांना आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई-KYC घरी बसून करू शकतात. तर मित्रांनो, ई-KYC लवकरात लवकर आता करावंच लागेल तुम्हाला. त्याशिवाय आता तुम्हाला हे जे काही ₹350 अमाउंट आहे, ती सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो KYC कशी करायची तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या Google Play Storeवरती जा. त्यानंतर HP पे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, असं पेज ओपन होईल. तुम्ही रजिस्टर नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, यू आर एक्झिस्टिंग LPG गॅस कस्टमर. तर मित्रांनो, तुम्ही तिथे यस ऑप्शन क्लिक करायचं आहे, कारण की तुम्ही जे LPG गॅस कनेक्शन आहात. त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आहे LPG गॅसचा तो तुम्ही इथे एंटर करा. नंतर सबमिट नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर मित्रांनो, रजिस्टर न्यू युजर हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केले. सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, लॉग इन या ऑप्शनवरती व्यवस्थितपणे क्लिक करा. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तिथे एक OTP पाठवला जाईल. तो OTP व्यवस्थितपणे तुम्हाला जसा OTP आहे तसा OTP तुम्ही इथे व्यवस्थित टाकायचा आहे. तर मित्रांनो, OTP पाठवण्यात आलेला आहे. हा OTP जसा तुम्ही तुमच्या इथे मोबाईलवरती येईल. मित्रांनो, आता तुम्ही रजिस्टर केलेला आहे तोच मोबाईलला तुम्हाला जो काही OTP आहे तो OTP तुम्हाला इथे येणार आहे. OTP टाकल्यानंतर प्रोसीड नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझं ऑलरेडी होतं हे लॉग इन झालेलं आहे. तुमचं नवीन असेल तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. हे वॉलेटमध्ये बॅलन्स आहे. मित्रांनो, तुम्हाला हा बॅलन्स काही दिसणार नाही. तुम्ही तुमचं नवीनच अकाउंट ओपन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे LPG ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर ई-KYC हे ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर मित्रांनो, तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचं आहे. ते रिडायरेक्ट तुम्हाला हे ॲप प्ले स्टोअरवरती घेऊन जाईल. आधार फेस RD हे ॲप तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे तुम्ही ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बॅक करा. नंतर मित्रांनो, परत ई-KYC या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्हाला इथे परमिशन मागेल. तुम्ही हे टिक बॉक्स ॲग्री करून टाका. तिथं टिक बॉक्स दिलं ते ॲग्री करा. त्यानंतर सबमिट करा. नंतर तुम्ही तुमच्या ॲपला परमिशन देऊन टाका. त्यानंतर मित्रांनो, थोडेसे प्रोसेसिंग होईल, त्यात तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक KYCसाठी तुम्हाला तुमचं ज्या व्यक्तीचं KYC करायचं आहे त्या व्यक्तीचं फेस तुम्हाला इथे हाय करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे पण एकदा ॲग्री करून प्रोसीड करून घ्या. तर मित्रांनो, बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही ज्या व्यक्तीची KYC करायची आहे त्या व्यक्तीचा एक तुम्ही व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे फोटो क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर ग्रीन ऑप्शन येईल. ग्रीन ऑप्शन आलं का त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीची KYC करायची आहे त्या व्यक्तीच्या तुम्हाला ग्रीन आल्यानंतर तुम्ही 1-2 वेळा त्यांना डोळे बंद करायला लावा. डोळे बंद केले नाही तर मित्रांनो, तुमची KYC रिजेक्ट होऊ शकते. तर मित्रांनो, डोळे एकदा चालू बंद करायला लावा. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यात सबमिट दाबा. त्यानंतर बघू शकतात मित्रांनो, डोळे तुम्ही बंद केले नसेल तर तुम्हाला ई-KYC नॉट व्हेरीफाईड, तर तुम्हाला एक सर्व्हरचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तुम्ही परत एकदा बॅक करा. बॅक केल्यानंतर सेम तीच प्रोसेस करायची आहे. ई-KYC या ऑप्शनवरती परत एकदा क्लिक करा. त्यानंतर कॅप्चर फेस ऑप्शनवरती क्लिक करा. आता ज्या व्यक्तीचं तुम्हाला KYC करायचे आहे त्या व्यक्तीचा परत व्यवस्थितपणे एक चांगल्या प्रकारे तुम्ही घराच्या बाहेर जाऊन व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून चांगल्या प्रकारे एक फोटो व्यवस्थित घ्या. फोटो घेतल्यानंतर तुमच्यासमोर ग्रीन ऑप्शन येईल. ग्रीन ऑप्शन आपल्यानंतर ज्या कस्टमरचं तुम्हाला KYC करायचं आहे त्या कस्टमरला डोळे 1-2 वेळा चालू बंद करायला सांगा. चालू बंद करायला सांगितल्यानंतर मित्रांनो, तुम्ही एकदा मोबाईल व्यवस्थितपणे जसा आहे तसाच पकडून ठेवा. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे लोडिंग ऑप्शन येईल. लोडिंग ऑप्शन आल्यानंतर मित्रांनो, या प्रकारे परत एकदा जर फेल झालेलं असेल तर तुम्ही ट्राय करत राहा. त्यानंतर तुम्ही एकदा बॅक करा. बॅक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही सेम प्रोसेस एकदा ट्राय करा. सेम प्रोसेस मित्रांनो, अशा प्रकारे फेस कॅप्चर हिअर ही प्रोसेस तुम्हाला एकदा करून बघायची आहे. लास्ट टाईम करून बघणार आहे. त्यानंतर मित्रांनो, व्यवस्थितपणेच तुम्हाला जे काही प्रोसेस आहे ती ज्या व्यक्तीचं करायचं आहे त्या व्यक्तीला डोळे 1-2 वेळा चालू बंद करायला लावा. आणि चष्मे जर लावलेले असतील तर चष्मे काढून ठेवायला सांगा. त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो, त्यानंतर लोडिंग होईल. लोडिंग व्हायला थोडा 1-2 मिनिट लागू शकतो. जास्तीत जास्त 1 मिनिट लागू शकतो.
त्यानंतर मित्रांनो बघू शकतात KYC डन सक्सेसफुली. आता ज्या व्यक्तीचं तुम्ही KYC करत होतो त्या व्यक्तीचे KYC सक्सेसफुली झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर असेल तुम्ही आता जो दिलेला आहे आणि गॅसला जो रजिस्टर नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला ही KYC झालेली आहे असा पण एक मेसेज येईल. तुम्हाला त्या मेसेजमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आधार कार्ड KYC सक्सेसफुली डन अशा प्रकारे एक तुम्हाला मेसेज येईल. तर मित्रांनो KYC डन सक्सेसफुली अशा प्रकारे KYC झालेली आहे. मित्रांनो नेटवर्कमुळे थोडा तुम्हाला लोडिंग होऊ शकतो. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुमची पण KYC होणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही अडचण आलेली असेल तर तुम्ही आम्हाला निश्चित कमेंट करा. तुमची सर्व माहितीला आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ. तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे आपण ही KYC केलेली आहे. तुमची KYC केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर निश्चित आम्हाला कमेंट करा. अशा प्रकारे ही KYC आपली झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. त्यानंतर मित्रांनो बघू शकता मेसेज पण आलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तरी तुम्हाला काही शंका असतील तर निश्चित कमेंट करा. मित्रांनो व्हिडिओ येथेच थांबवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.